नमस्ते महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। कोळसा ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि या राष्ट्रीय संपत्तीचा वापर होत असताना यावर देखरेख ठेवण्याचं काम हे खनिकर्म महामंडळाचं आहे। मात्र खनिकर्म महामंडळानं आपली ही जबाबदारी कंत्राटाच्या माध्यमातून एका खासगी कंपनीला दिलेली आहे। हे काम देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आता केला जात आहे। झायनो कंपनीकडे कामाचा अनुभव आणि प्रयोगशाळा नसताना सुद्धा त्यांना कंत्राट दिलं गेलं। पुढे या कंपनीनं एक्सिकॉन कंपनीला पेटी कंत्राट दिलं। हे कंत्राट देताना मोठी अनियमितता झाली असून खनिकर्म महामंडळावर वर्षाला कोटींचा भुर्दंड यामधनं बसतोय। त्यामुळे या कामाची आणि या अनियमिततेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी केलेली आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, खूप मोठा घोटाळा, खूप मोठी अनियमितता या सगळ्यामध्ये झाल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून केला गेलेला आहे। तुषार, या सगळ्याबद्दल सुरुवातीला सविस्तर काय सांगता येईल? विषाणूची अत्यंत संपूर्ण धक्कादायक हा प्रकार आहे। जर का बघितलं तर जी काही कोळसा ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे याची देखरेख करण्याचं काम आणि याचा दर्जा ठरवण्याचं काम हे खनिकर्म महामंडळाचं काम असतं। मात्र त्यांनी जी ही जबाबदारी दिली ती झायनो या कंपनीला दिली। 2019 मध्ये हे सर्व टेंडर निघालं, 2021 मध्ये याचा वाटप करण्यात आला आणि हे वाटप होत असताना ज्या झायनो कंपनीला हे टेंडर दिलं गेलं त्यांच्याकडे ना प्रयोगशाळा होती ना या कामाचा अनुभव होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला। असं असताना देखील त्यांना याचं कंत्राट दिलं गेलं आणि महत्त्वाची गोष्ट की झायनो कंपनीने स्वतः काम न करता ही जबाबदारी दुसऱ्या एका कंत्राटदारावर टाकली, ती जी कंपनी आहे एक्सिकॉन। आता महत्त्वाचा विषय हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत पवार यांनी जे काही आक्षेप घेतले त्यांचं असं म्हणणं आहे की वर्षाला साधारण आपल्याकडे लाखो मेट्रिक टन कोळशाचा उत्पादन होतो आणि जर का यांना जे काम दिलं गेलं ते 22 रुपये 83 पैसे प्रति मेट्रिक टन या दराने या कंपनीला देखरेख करण्याचं काम केलं। या देखरेख करण्याच्या कामामध्ये जो कोळसा वेकोलीमधनं किंवा खाणीमधनं निघतो तो जेव्हा वॉशरूममध्ये येतो तो वॉश होतो आणि तो नंतर मग पुढे त्याच्या वापरासाठी मग पॉवर स्टेशन असेल किंवा इतर कुठे पाठवला जातो। ते जे मॉनिटरिंग आणि त्याचा दर्जा ठरवण्याचं काम आहे हे या कंपनीकडे असतं। मात्र हे करत असताना ही कंपनीच मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करतात, कोळशामध्ये हेरफेर करतात, असा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित आहे की खनिकर्म महामंडळ हे शिवसेनेच्या कोट्यामध्ये आहे, ऊर्जा मंत्रालय हे काँग्रेसच्या कोट्यामध्ये आहे आणि या सर्व यावर जो आक्षेप घेतला तो राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला। म्हणजे तिन्ही पक्ष महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असताना देखील ज्या प्रकारे यांची कुरघोडी सुरू आहे आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांनी जे आक्षेप घेतले ते अत्यंत गंभीर आहे। या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी देखील मागणी पुढे आलेली आहे। या संदर्भात झायनो कंपनी आपली काय भूमिका मांडतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। पण या संदर्भात आम्ही खनिकर्म महामंडळाचे जे अध्यक्ष आहे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना विचारणा केली असता त्यांनी यावर बोलायला नकार दिला होता। त्यांनी असं म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसने जे काही आरोप केलेले आहे, त्यांनी जे काही सीबीआय चौकशी मागणी केली आहे त्यांनी सीबीआयकडे त्याची तक्रार करावी, आम्ही या संदर्भात बोलणार नाही। मग प्रश्न आहे की वर्षाला जर का 60 ते 65 कोटी या कंपनीला मिळते फक्त देखरेखीसाठी, 5 वर्षासाठीचं हे जर कंत्राट असेल तर 5 वर्षाला 300 कोटीचं काम मिळालेलं आहे। महत्त्वाचा विषय की खनिकर्म महामंडळ काय करतं, खनिकर्म महामंडळाची यंत्रणा काय करते आणि ज्या कंपनीला ज्या दराने कंत्राट दिलं गेलं त्या कंत्राटाचे दर कोणत्या आधारावर ठरवले गेले। म्हणजे जर का वर्षाला 300 कोटी रुपये फक्त देखरेखीवर जर का खर्च करत असेल तर या कंपनीच्या कामावर कोण लक्ष ठेवतो किंवा कामाची मॉनिटरिंग होते का? म्हणजे ही कंपनी जर मॉनिटरिंगचं काम करते हिच्या मॉनिटरिंगवर लक्ष कोण ठेवतं? खनिकर्म महामंडळाचं ते लक्ष असतं का? आणि महत्त्वाचा विषय की या कंपनीला दिले गेलेले अधिकारही खूप महत्त्वाचे, कारण की कोळशाचा दर्जा ठरवण्याचा थेट अधिकार या कंपनीला दिला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने असा आक्षेप घेतला की अनेक वेळा दुय्यम दर्जाचा कोळसा ही कंपनी परस्पर महाजनको सारख्या कंपनीला पाठवते आणि त्याचा दर्जा ठरवण्याचा अधिकार असल्यामुळे उत्कृष्ट दर्जाच्या कोळशामध्ये देखील दुय्यम दर्जाच्या कोळशाची भेसळ होते आणि ही या कंपनीच्या देखरेखीमध्ये होते। आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा देखील आरोप केला की हे सर्व सुनियोजित षडयंत्र आहे, हा सुनियोजित भ्रष्टाचार आहे, याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे। तर या संदर्भात खनिकर्म महामंडळ आपली काय भूमिका स्पष्ट करते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। झायनो कंपनी या संदर्भात काय भूमिका स्पष्ट करते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीचं राज्य सरकार काय विचार करते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। तुषार, मात्र मग केंद्र सरकार, राज्य सरकार
दोन्हीचा या सगळ्यावर अंकुश नाही का, लक्ष नाही का असा प्रश्न आहे. खनिकर्म महामंडळाचा उल्लेख आपण केलात. या खनिकर्म महामंडळ प्रशासनाचं याकडे सपशेल दुर्लक्ष होतं हे तर दिसतंय. पण मग या सगळ्याची आता सीबीआय तक्रार केली जाणार आहे का राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून? त्याबद्दलची नेमकी काय माहिती? निश्चितच आम्ही राष्ट्रवादीचे जे नेते प्रशांत पवार ज्यांनी ही सर्व प्रश्न उपस्थित केले आणि एक पत्रकार परिषद घेतली. माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी काही कागदपत्र काढलेली होती. त्यांना विचारलं, त्यांनी म्हटलं की जर का खनिकर्म महामंडळ किंवा झायनो कंपनी याबद्दल जर का आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तर निश्चितच ते सीबीआयकडे याची तक्रार करणार आहे. महत्त्वाचा विषय हा आहे की राष्ट्रीय संपत्ती असताना अशा प्रकारे जर का सुनियोजित पद्धतीने भ्रष्टाचार केला जात असेल तर मग निश्चितच त्याची चौकशी व्हायला पाहिजे. कारण की जे दर ठरवले गेले 22 रुपये 83 पैसे, त्याचा आधार काय होता आणि वर्षाला लाखो मेट्रिक टन कोळशाचं उत्खनन होतं. मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्खनन होतं, एका कंपनीला जवळपास 60-70 कोटी रुपयाचं वर्षाला हे काम मिळतं. तर तेच काम देताना अनियमितता काम आहे. ज्या कंपन्या या सर्व टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्या होत्या त्यांना डावलून या कंपनीला का दिलं गेलं कंत्राट, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. आणि महत्त्वाचा विषय की आपण काही दिवसाआधी बघितलं की कोराडी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कशा प्रकारे कोळशाचा घोटाळा करण्यात आलेला होता की जो ट्रक कोराडा औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जायचा होता तो न पाठवता त्याच्या जागी दुय्यम दर्जाचा भरलेला कोळशाचा ट्रक पाठवला जात होता. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये हेरफेर ही कोळशाच्या व्यवसायामध्ये आणि कोळशाच्या वापरामध्ये केली जाते आणि याचा सर्वात जास्त फटका हा प्रशासनाला, राज्य सरकारला बसतो. कारण की शेवटी हे जनतेचे पैसे असतात. जर का एक सरकारला कमी खर्चामध्ये आणि कमी पैशामध्ये जर का कोळसा मिळत असेल आणि तोही चांगल्या दर्जाचा कोळसा मिळाला तर निश्चितच त्यापासून तयार होणारी जी वीज ही जास्त असते. दुय्यम दर्जाच्या कोळशामध्ये पैसा जास्त खर्च होतो पण वीज कमी उत्पादन होते. त्यामुळे एक प्रकारे प्रशासनाला या सर्व गोष्टीचा फटका बसतो, राज्य सरकारला फटका बसतो. त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टीची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येऊ राहिलेली आहे. तुषार, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अनियमितता मोठ्या प्रमाणावर समोर येताना दिसतेय तसा आरोप होतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून. मात्र हे आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या संदर्भात ते देखील पाहूया. एका कंपनीला झायनो कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीला त्यांनी काम दिलं ज्याला काही अनुभव नाही आहे. त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर केलं आणि ती कंपनी आता काम करत आहे. तो एक वेगळा इश्यू झालेला आहे की या सगळ्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये की बाबा ह्या कंपन्या कशासाठी यांनी हे मॉनिटरिंगचं काम काढलं. तर याच्यातून हे लक्षात येतं की मॉनिटरिंगचं काम याच्याकरता काढलं की 1 टन मॉनिटर करण्याकरता 22 रुपये 83 पैसे हा रेट यांनी डिसाईड केलेला आहे. बरं, हा रेट डिसाईड करत असताना हा पहिलेच डिसाईड केला म्हणजे ज्या वेळेस काही मॉनिटरिंगबद्दल विषय नव्हता आणि काहीच नव्हतं आणि कोल वॉशरीवाल्यांनी तो एक्सेप्ट केला. ज्यांचा ऑर्डर झालेला होता त्यांना कसं माहीत की मॉनिटरिंग कंपनी येणार आहे आणि मॉनिटरिंग कंपनीला आपल्याला 22 रुपये 83 पैसे हा रेट द्यायचा आहे. असं वाटतं की या मॉनिटरिंग कंपनीच्या माध्यमातून एक तर दलाली चालली आहे 22 रुपये 83 पैशाची. नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.